काल आईने तिच्या अंगणात असलेल्या लिंबाच्या झाडाची पिवळी धम्मक लिंब भरपूर सारी आणून दिली। मग म्हटलं आता याचं लोणचं बनवायलाच हवं। मग काय त्यातील 7-8 लिंब स्वच्छ धुवून घेतली, कोरडी करून घेतली। आता छान अशी बारीक बारीक फोडींमध्ये चिरून घेते। बारीक फोडी ठेवल्या कारण श्री देखील लोणचं खातोच ना, आणि मग मोठी फोड असेल तर त्याच्याने खपणार नाही, मग लोणचं वाया देखील जाऊ शकतं म्हणून। आता हे लोणचं मी इन्स्टंट बनवते, त्यामुळे कुकरला शिजवून घेणार आहे। त्यासाठी कुकरचा डब्बा घ्यायचा, त्यामध्ये संपूर्ण लिंबाच्या फोडी घालायच्या, झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। लिंब अगदी छान अशी मौसूद शिजायला हवी बरं का। आता लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ। त्याकरिता 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 2 लवंग, 5-6 काळी मिरी, अर्धा इंच दालचिनी आणि चवीनुसार मीठ घालायचं। साहित्य भाजून झालं की लगेच मिक्सरला फिरवून घ्यायचं। आपला मसाला या ठिकाणी तयार झाला। इकडे लिंब देखील छान अशी मौसूद शिजली गेली होती, ती लगेच एका कढईमध्ये काढून घेतली। आता अंदाजे अर्धा किलो लिंब असेल तर पाव किलो साखर घ्यायची, साधारणतः 1 कप। संपूर्ण तयार केलेला लोणच्याचा मसाला, हळद, लाल तिखट, धना पावडर घालायची आणि छान असे संपूर्ण जिन्नस शिजवून घ्यायचे। यातील जे पाणी आहे ना ते असं बोटांवर घ्यायचं, हलकीशी फुंकर घालायची आणि वरचं बोट उचलायचं। या पद्धतीने हलकीशी तार तुटली गेली की समजायचं आपलं लिंबाचं लोणचं तयार झालं। तयार झालेलं लोणचं थंड झाल्यानंतर तुम्ही बरणीत स्टोअर करून ठेवलं तर 2 वर्षापर्यंत व्यवस्थित टिकतं। बाय बाय।